मग इथं कंपनी आहे का आपल्या मेकरमध्ये? त्यांना आमचे हप्ते चालू आहेत कंपनी आहे म्हणून मेकरमध्ये माहिती असेल ना. आणि आम्ही 3 दिवसापासून येतो, तिथं कोणीच नसतं, सर्व वसन असतं. फक्त ते मॅडम असतात शिपाई आणि दुसरे एक मॅडम असतात. अहो मॅसेज टाकायला तुम्ही सरकारचे सेवक आहात, तुम्ही एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला मॅसेज टाकायला तुम्ही काय जवाई नाही आहे, पाहुणे नाही आहे, आमच्या मुलीचं लग्न नाही आहे, तुम्हाला मॅसेज टाकायला पत्रिका द्यायला. तुम्ही तुमच्या ड्युटीला हजर राहायचं टायमिंगवर. कोणताही व्यक्ती येऊ शकतो, कोणतंही काम असू शकतंय, बरोबर. तुम्ही म्हणता मॅसेज टाकायला पाहिजे आम्हाला. कशाला मॅसेज टाकायला तुम्हाला? तुम्ही तुमच्या खुर्चीवर हजर राहा. शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष 3 दिवसापासून फिरवलो आम्ही, मनसेचे कार्यकर्ते आम्ही. या बोगस बियाण्यावर आळा घालण्यात यावा. नंतर दाखवू ना. समर्थ ट्रेडिंग कंपनीच्या नावानं मेकरमध्ये एक कंपनी आहे आणि हे प्लास्टोगो ही कंपनी जी आहे ही लातूर MIDC हिचं बुक पॅकिंग तिथंच करायचं. आणि शटल उघडायली नळेगावला पण नेलेले, सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये माल दिलेला आहे. कोणाकोणाला दिला याची शहानिशा करण्यात यावी. मग परत काय होतं, शेतकरी माल नाही निघाला, ॲव्हरेज नाही आला तर सरकारवर ऑब्जेक्शन देतात. सील लागायला मला ताबडतोब त्यांना इथं बोलवण्यात यावं. जाऊ ना त्याचा पण तिथं काय दिसणार नाही आता, कारण गाड्या भरल्या नेल्या. आम्ही आल्याच्यानंतर इतकी सावधगिरी झाल्याच्यानंतर काय कृषी केंद्र आले फोन चालू आहे. त्यांच्या ट्रेडिंग कंपनी समर्थ ट्रेडिंग कंपनीला सेल लावण्यात यावा आणि त्यांना लॉकअपमध्ये त्यांच्यावर फसवेगिरीचा गुन्हा करून 420 अटक करण्यात यावी. व्हिडिओ व्हायरलच होणार आहे थोड्या वेळानं. आणि ओ सर हे काम आमचे आहे का? आमचे आहेत का? जनतेच्या सेवेसाठी करू हे कामं तुमचे आहेत. कृषी मंत्र्याचे काम आहेत, देवेंद्र फडणवीस साहेबांचे काम आहे, अजितदादा पवारचे काम आहे, एकनाथ शिंदे साहेबांचे काम आहेत. लाखो रुपये तुम्ही पगार घेता आणि तुम्ही आम्हाला काय म्हणता? तुमचे कामं आम्हाला करावं लागतात. तुम्ही आम्हाला पगार देता का? अर्धा 50% पेरलं लोकांना कोण देणार आहे? त्यांना ॲव्हरेज देत नाही. शेजारच्या तुमच्या शेतामध्ये 15 एकर ॲव्हरेज लागला तर दुसऱ्या शेतामध्ये 10चं 7चं ॲव्हरेज लागतंय, म्हणजे घरचं बिया असते ते फसवेगिरीतला. आणि आपण म्हणतो ॲव्हरेजमध्ये का नाही मिळालं झाली आपली. हे तुमचं काम आहे, लक्ष ठेवायचं. प्रत्येक महाराष्ट्र राज्यामध्ये या भारत देशामध्ये कृषी अधिकारी तुम्ही या क्षेत्रामध्ये तुम्ही लक्ष ठेवायचं. एक मिनिट, तुमच्या शेतामध्ये कशावरून हे पीक गेलं नसेल, आमदार खासदाराच्या शेतामध्ये कसं येऊन गेलं नसेल, त्यांचं काय लक्ष? ते सेवा करायला निघाले बिचारे देशाची. त्यांच्या शेतात डुप्लिकेट बी जर वापर होऊन राहिला त्यांना काय माहिती आहे? मंत्र्या संत्र्याच्या शेतामध्ये हे बोगस बियाणं पेरल्या गेलेलं आहे, याची शहानिशा करण्यात यावी. महाराष्ट्र राज्यामध्ये कुठं कुठं बोगस बियाणं वाटप केलं तुम्ही, तोपर्यंत या दोघाला अटक करण्यात यावी. 420 अटक सगळे. आणि यानंतर अशा काही गोष्टी या महाराष्ट्र राज्यामध्ये घडायला नको. आणि वरून हे आम्ही गेलो तिथं तर दादागिरी करतात आमच्यावर. पहिले तर काय म्हणतात, आमची कंपनीच नाही, आम्ही जागा भाड्याने दिली. जागा भाड्याने दिले, दुसऱ्याचीच नावं सांगू राहिले. पोते खोरडे पाहिले सोयाबीन तिच्या तूर, पॅकिंगची रिकामी गठ्ठे.